यामध्ये ठेके देताना, काम देताना स्टँडिंग कमिटीमध्ये मंजूर केले जात असताना होणारा गैरव्यवहार तिथून सुरू होतो. त्या ठिकाणचे राजकीय पुढारी किंवा स्टँडिंगचे चेअरमन व जे कोण आहेत ते कॉन्ट्रॅक्टर आणि काही अधिकारी संगमताने या रस्त्यांच्या कामात जो मोठा भ्रष्टाचार होतो, मोठी रक्कम बाजूला जाते आणि याचा परिणाम रस्त्यावर पडतो. एकूण 18 ते 20% रक्कम कॉन्ट्रॅक्टरना द्यावी लागल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरचं धाडस रस्त्यांमध्ये अनियमितता म्हणा का निकृष्ट दर्जाचे रस्ते केले जातात, ही गोष्ट खरी आहे का? आणि पहिला प्रश्न विचारला की कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना वेगवेगळी कलम का लावली, त्यानंतर मी सन्मान्य मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य श्री राणे साहेबांनी पहिला प्रश्न विचारला की अधिकारी आणि कर्मचारी यांना कलम वेगळी आणि ठेकेदारांना म्हणजे कंत्राटदारांना वेगळी कलम लावली. अध्यक्ष महोदय, ज्या काही FIR दाखल केला गेला त्यामध्येच अनेकांची नावं आहेत आणि त्याच्यामध्ये हे सुद्धा लक्षात आलं की ह्याच्यामध्ये जसे अधिकारी अटकेत गेले, म्हणजे पहिल्यांदा जे काही अधिकारी ज्यांची अटक झाली, चीफ इंजिनियर विजिलन्स असेल, चीफ इंजिनियर रोड्स असेल, यासोबतच साईट ज्यांचं रेलकॉन पार्टनरशिपचे जे आहेत, रेलकॉनची जी कंपनी आहे त्यांना सुद्धा आपण अटक केलेली आहे. दीपेन शहा नावाच्या ठेकेदाराला सुद्धा अटक झालेली आहे अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे ठेकेदार असतील किंवा अधिकारी असतील आणि कर्मचारी असतील यांना काही वेगळा न्याय दिला नाही, दोघांनाही एकाच न्यायानं सभापती महोदय आपण पाहिलेलं आहे. त्यासोबत दुसरा प्रश्न होता की स्टँडिंग कमिटीची मंजुरी घेताना 20% रक्कम ही इथे दिली जाते आणि त्याच्यामुळे या कामामध्ये निश्चित परिणाम होतो. अध्यक्ष सभापती महोदय, ह्यासाठी आपली काही स्टँडर्ड प्रोसिजर आपण आहे ऑपरेशन ती फॉलो होते. आता तिच्यामध्ये तिथे काय दिलं जातं हे तिथलं अतिशय टेक्निकली ह्या सगळ्या प्रोसिजर्स पूर्ण केल्यानंतरच आपण हे कंत्राट देतो. म्हणजे जी पाकिटं उघडली जातात, ABC पाकिटं उघडल्यानंतर ती मंजुरी करता अध्यक्ष आयुक्ताकडे जाते आणि मग तो DL to MS जो प्रवास होतो त्याच्यानंतर स्थायी समितीकडे हे सगळं प्रपोजल जातं आणि स्थायी समितीची मंजुरी घेऊन ती वर्क ऑर्डर दिली जाते सभापतीमध्ये. त्यामुळे ह्या बाबतीमध्ये सुद्धा या सगळ्या स्टँडर्ड प्रोसिजर ऑफ ऑपरेशन फॉलो करूनच आपण हे कंत्राट दिलं होतं सभापती. एक मिनिट देतो. सभापती महोदय, देतो. राणे साहेबांनी अत्यंत महत्त्वाच्या विषयाची ही लक्ष वेधी. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, जी कॉन्ट्रॅक्ट दिली जातात ते माझा पूर्ण माहितीनुसार ठाम माहिती मी आपल्याला देतो की नियमबाह्य पद्धतीनं टेंडर प्रक्रिया त्या ठिकाणी केली जाते. ठराविक लोकच असतात, ते एकमेकांमध्ये रिंग करतात. तर केलेली ठेका देतानाची प्रक्रिया जी आहे ती कायदेशीर सर्व विधिवत प्रोसेस करून कायदेशीर ही टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, एक प्रश्न. आणि यामध्ये आपण कुठेतरी JE डेप्युटी वगैरे त्या ठिकाणी आपण सस्पेंड करतो, कारवाई करतो, थातुरमातुर FIR दाखल करतो. खरे अधिकार असतात ते तिथे ॲडिशनल MC असतात किंबहुना चीफ इंजिनियर असतात. बऱ्याचदा स्थायी समिती त्या ठिकाणी जबाबदार असते. तर माझं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी मूळ जो आरोपी किंवा यामध्ये जी प्रवृत्ती आहे ती शोधून काढणं मंत्री महोदय आवश्यक आहे. तर माझ्या आपल्या माध्यमातून विनंती आहे की फायनल अथॉरिटी कोण आहे आणि फायनल अथॉरिटी जी असते निर्णय घेणारी, मग ती चीफ इंजिनियर असतील, ॲडिशनल MC असतील किंवा स्टँडिंग समिती असतील, तर हे संबंधित लोक कोण आहेत त्याच्याशी संबंधित त्यांची नावं जाहीर करा. ती अथॉरिटी कोण, माणसं कोण आणि त्याच्यावर आपण या प्रक्रियेमध्ये कारवाई केली आहे का. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य श्री दरेकरजींनी प्रश्न विचारला ह्याबद्दलचा की जी पद्धती आहे त्या पद्धतीवरतीच त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. तर सभापती महोदय, हा प्रश्न असा आहे की सध्या जी प्रोसिजर सध्या प्रचलित जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसना हा ठेका दिला गेला होता. याच्यामध्ये अतिशय पारदर्शकपणे ज्या पद्धतीने हे काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं काम झाल्याचं आमच्यापर्यंत माहिती आहे. सभापती महोदय, टेंडर प्रोसेस, फक्त टेंडर प्रोसेसबद्दल बोलतोय आपण आता सध्या. त्याच्यानंतर जी काही आपण दुसरा प्रश्न विचारला की याच्यामध्ये चीफ इंजिनियर असेल, ॲडिशनल MC असेल, स्थायी समिती असेल, अधिकारी आणि थातुरमातूर खालचीच फक्त कर्मचाऱ्यांना दोषी पकडलं जातं आणि ह्यांना आपण हे करत नाही.
आता या सर्व बाबींची चौकशी चालू आहे सध्या आणि पोलिसांचा तपास सुद्धा सुरू आहे. सभापती महोदय, मी इथे नमूद करू इच्छितो की ह्या नुसतं कामांमध्येच नव्हे तर या प्रोसिजरल ले डाऊन मध्ये सुद्धा कुठे काही लूप राहिला असेल तर त्याची सुद्धा सभापती महोदय चौकशी केली जाईल. माझा प्रश्न असा आहे, जे प्रोसिजर प्रमाणे सांगितलं टेंडर प्रोसिजर, मुळात तर कोणत्याही वस्तूची किंमत शेड्यूल रेट प्रमाणे ठरवली जाते. मार्केट रेट आणि शेड्यूल रेटमध्ये फरक आहे. 100 रुपयाची वस्तू शेड्यूल रेटमध्ये जर असली तर मार्केट रेट प्रमाणे ती 40% किंमत असते, 40 किंमत असते. हा फरक आहे, 60% फरक आहे. आणि मोठ्या प्रमाणात पैसा हा अनाडाही जातोय. माझं म्हणणं असं आहे, कॉन्ट्रॅक्टर प्रोसिजर पण टेंडर भरताना तो 10% बिलो भरतो. 10% बिलो जरी भरले तरी त्याला त्याच्यामध्ये 50% परत प्रॉफिट आहे. हेराफेरी या शेड्यूल रेट आणि मार्केट रेटमध्ये आहे आणि नंतर प्रॉफिट हा नंतरचा मुद्दा आहे. तर ही सिस्टम, ही प्रोसिजर महानगरपालिका बदलेल काय? आणि या अनेक कंपन्यामध्ये राजकारणी माणसं पार्टनर आहेत. हे रस्त्याची कामं जी कंपनीची नावं आपण सांगितली त्यामध्ये काही माजी स्टँडिंग कमिटीचे चेअरमनच आहेत पार्टनर. तर याची चौकशी होणं आवश्यक आहे आणि ती चौकशी सीबीआय तर्फे व्हायला पाहिजे. पुढचे 200 रस्त्याची चौकशीला दिले जाणार आहेत. आयुक्तच म्हणतात 53% अनियमितता आहे, ते स्वतःच म्हणतात. मग हे 200 रस्ते अजून त्याची चौकशी व्हायची आहे. तर ही सगळी चौकशी सीबीआयकडे दिली जाईल का? आणि राजकारणी कोणाकोणाची पार्टनरशिप या कंपनीत आहे ते जाहीर होईल का? सभापती महोदय, जी काही प्रोसिजर फॉलो होती ती मी सांगितलीच की ABC पॅकेट्स निघतात. ए मध्ये त्या कंपनीचं सगळं रेकॉर्ड, रजिस्ट्रेशन, पॅन कार्ड, आयडेंटिटी, अथॉरिटी, ऑथेंटिसिटी ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. बी पाकिटामध्ये आपण त्याची इन्फ्रास्ट्रक्चर, मशिनरी, सोर्स ऑफ मटेरियल, त्याची कपॅसिटी, मॅनपॉवर आहे की नाही, टेक्निकल स्पेसिफिकेशनमध्ये बसतो का नाही हे बघतो. तिसरं त्यांनी ते सांगितलं की ती फायनान्शियल बीट ऑफर, पर्सेंटेज ऑफ बेस. आता ह्याच्यामध्ये हे बरोबर आहे की बेस कॉस्ट उदाहरणार्थ 100 असेल तर ±10% हिशोबाने ते करतात. या प्रोसिजरवरतीच आक्षेप सन्माननीय सदस्य राणे साहेबांनी घेतला. आता ही प्रोसिजर 2004 सालापासून त्या स्टॅक कमिटी सुद्धा आहे. त्याच्यामध्ये या स्टॅक कमिटीमध्ये विविध लोक आहेत. टेक्निकल याच्या कॅपॅसिटीपासून तर खालच्या बेसिक लोकांपर्यंत आपण त्या स्टॅक कमिटीमध्ये घेतलेले आहेत. CBC गाईडलाईन आपण याच्यासाठी फॉलो करतो सभापती महोदय सध्या प्रचलित पद्धतीने. आणि म्हणून याच्यामध्ये दुसरा प्रश्न आपण असा विचारला की यामध्ये काही स्टँडिंग समितीचे सभापती सुद्धा पार्टनर आहेत का? तर सभापती महोदय, ह्याच्यामध्ये मी आधीच सांगितलं की याची चौकशी आपण ह्या प्रोसिजरची सुद्धा करू. त्यामध्ये अनेक पैलू आहे. पोलीस तपासावरती सुद्धा केस आहे. तर ह्यामध्ये सगळं उघड होईल सभापती महोदय. एक मिनिट सभापती महोदय, देतो तुम्हाला. नक्कीच नाही, सीबीआय चौकशीची गरज सभापती महोदय जर गरज पडली तर करू, पण सध्या हाच तपास अजून व्हायचा आहे. आणि आतापर्यंतचा तपास हा अगदी योग्य पद्धतीनं झालेला आहे. जी काही आतापर्यंत आपण 53% म्हटलं, पण अहवालात हे सुद्धा मेन्शन केलं की 53%पासून 100%पर्यंत. मी तर पुढे जाऊन सांगतो ना, 100%पर्यंत. त्याच्यामुळे अहवालामध्ये आणि चौकशीमध्ये मला हे सांगायचं कारण एवढं की या चौकशीमध्ये जर कुठे असं वाटलं तर करू निर्णय तो सध्या. संजयजी. सभापती महोदय, पहिली गोष्ट राणे साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याचा स्पेसिफिक एक प्रश्न त्या संबंधित आहे की या सर्वांना ब्लॅकलिस्ट करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे.